नमस्ते, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. हॉटेलसारखीच सुटसुटीत आणि सुगंधित बिर्याणी खायला कोणाला आवडत नाही, पण वेळ कमी असेल तर आपण विचार करतो की इतकी मेहनत कोण करणार. पण काळजी करू नका, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की फक्त एका कुकरमध्ये अतिशय कमी वेळात आणि घरच्या साहित्यामध्ये चिकन दम बिर्याणी कशी बनवायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये मी काही खास टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमची चिकन बिर्याणी कधीच चिकट होणार नाही. आणि त्याचसोबत आपण कोशिंबीरसुद्धा बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ वाया न घालवता चिकन दम बिर्याणी कुकरमध्ये कशी बनवायची हे पाहूया. बिर्याणीची खरी चव ही त्याच्या मॅरिनेशनमध्ये अवलंबून असते. तर एका भांड्यामध्ये मी चिकन घेतलेले आहे. येथे मी अर्धा किलो चिकन हे स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर त्यातली सर्व पाणी हे साईडला टाकले आणि यामध्ये आपण काही कोरडे मसाले हे टाकणार आहोत. तर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला, चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचे. तर येथे मी 2 टेबलस्पून मीठ टाकते. यामध्ये अद्रक लसूण पेस्टसुद्धा आपल्याला टाकायची आहे. तर मी येथे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं हे खलबत्त्यामध्ये ठेचून यामध्ये टाकले. आणि सर्वात लास्टला अर्धी वाटी दही येथे आपल्याला टाकायचं आहे. दही हे ऑप्शनल आहे. दहीऐवजी तुम्ही 1 लिंबाचा रससुद्धा यामध्ये टाकू शकता. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचे. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर किमान 7 ते 8 मिनटं हे साईडला ठेवून द्या. यामुळे चिकन आतून अगदी ज्युसी आणि चविष्ट होतं. तर हे पहा, छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता मी हे साईडला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण पुढची कृती हे पाहूया. तर एक मोठं भांडं घ्यायचं आहे. या भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ हे टाकायचे. तर येथे मी 1.5 वाटी हे तांदूळ घेत आहे. तर 1.5 किलो येथे मी तांदूळ घेतले. अर्धा किलो चिकनसाठी 1.5 किलो तांदूळ हे पुरेसं आहे. तर हे तांदूळ आपल्याला 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचे. आणि धुवून घेतल्यानंतर त्यातील सर्व पाणी हे साईडला काढून टाकायचं. आता हे तांदूळ आपण असंच ठेवूया. आता गॅसवर कुकर ठेवूया. त्यात तेल आणि थोडं साजूक तूप हे टाका. तूप घातल्याने बिर्याणीला खूप छान सुगंध येतो. तर येथे मी 2 टेबलस्पून कुकरमध्ये तेल हे टाकले आणि सोबतच 1 टेबलस्पून यामध्ये मी तूप टाकले. आणि तेल आणि तूप हे छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले आपण टाकूया. तर दालचिनी, लवंग आणि मिरी टाकायचे. सोबतच तमालपत्र्याचे पाणीही आपल्याला टाकायचे आणि थोडंसं सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. फार जास्त हे परतवायचं नाही. हे तेलामध्ये परतून घेत असतानाच यामध्ये आपल्याला 2 मिरच्या हे मधून कट करून यामध्ये टाकायचं. मिरच्या हे ऑप्शनल आहे. यामध्ये 1 चमचाभर जिरे आणि 2 विलायची टाकायचे आणि हलकंसे हे परतून घ्यायचे. खडे मसाले आपण यामध्ये टाकले आणि त्याचा सुगंध हा सुटला की यामध्ये 1 टोमॅटो, 1 मिडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकायचं. 3 मोठ्या आकारामधील मोठ्या साईजमधील कांदे बारीक चिरून यामध्ये टाकायचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारामध्ये कांदा आणि टोमॅटो हे कट करून यामध्ये टाकू शकता. मी येथे चौकोनी आकारामध्ये कांदा आणि टोमॅटो हे कट करून यामध्ये टाकले. तुम्ही हवं तर उभ्या आकारामध्ये सुद्धा कांदा आणि टोमॅटो कट करून यामध्ये टाकू शकता. कांदा हा गुलाबी होईपर्यंत परतवा. जेव्हा मसाल्यांचा खमंग सुवास दरवळायला लागेल तेव्हा समजायचं की आपली फोडणी परफेक्ट आहे. कांदा परतताना घाई करू नका. आपल्याला तो पूर्ण
जाळायचं नाही, पण तो छान गुलाबी आणि मऊ होईपर्यंत परतवायचा आहे. कांदा व्यवस्थित परतला गेला की यामध्ये आपण मॅग्नेट करण्यासाठी ठेवून दिलेले चिकन यामध्ये टाकायचं आहे. चिकन घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवू नका. चिकनला मसाल्यांसोबत साधारण 5 ते 7 मिनटं सतत परतून घ्या. हाय फ्लेमवर परतल्यामुळे चिकन ज्युसी आतमध्ये लॉक होतात आणि चिकन हे ड्राय पडत नाही, कोरडं पडत नाही. तुम्ही पाहू शकता चिकनला आता स्वतःचं पाणी सुटायला लागलं आहे आणि मसाल्यांचा अर्क चिकनच्या प्रत्येक पीसमध्ये व्यवस्थित उतरला आहे. तर हे चिकन आपल्याला 60 ते 70% हे शिजवून घ्यायचं आहे. तर कुकरचं पूर्णपणे झाकण हे आपल्याला बंद करायचं नाही. अलगद असं कुकरचं झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आणि मिडियम हीटवर आपल्याला हे चिकन 60 ते 70% हे शिजवून घ्यायचे. फार जास्त हे शिजवायचं नाही, त्याचा गाळ आपल्याला करायचं नाही, कारण की यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर आपण पुन्हा शिजवून घेणार आहोत. तर ते चिकन शिजेपर्यंत येते एका साईडला मी पाणी हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे पाणी आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी वापरायचं आहे. तर येथे गरम पाण्याचाच वापर करा, थंड पाण्याचा अजिबात वापर करू नका. यामुळे बिर्याणी हे सुटसुटीत होत नाही. तर गरम पाणी होईपर्यंत एकीकडे आपलं चिकनसुद्धा 60 ते 70% हे शिजलेले आहे. आता येतो बिर्याणीचा सर्वात कळीचा मुद्दा, ज्यावर तुमची बिर्याणी मोकळी होणार की चिकट हे अवलंबून असतो. तो म्हणजे पाण्याचं प्रमाण. लक्षात ठेवा, आपण तांदूळ 10 ते 12 मिनटं हे भिजवून घेतलं आहे. यामुळे तांदळाने आधीच पाणी शोषलेले असतं. आता आपण ज्या वाटीने तांदूळ मोजला होता त्याच वाटीने पाणी मोजून सुद्धा घेतलेले आहे. म्हणजे मी येथे 1.5 वाटी हे तांदूळ घेतले आणि आपल्याला 2 वाटी गरम पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. पाणी यामध्ये टाकण्यापूर्वी आपल्याला तांदूळ टाकल्यानंतर हे सर्व मसाले आहेत ना, हे तांदूळाला चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचे, व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. 1-1.5 मिनटानंतर यामध्ये आपण पाणी टाकूया. तर येथे मी 1.5 वाटी हे तांदूळ, याला मी 2 वाटी हे पाणी टाकत आहे. तर मी मोठ्या भांड्याचा माप घेतले. पाणी हे टाकून झाल्यानंतर कुकरचं झाकण हे घट्ट लावून घ्या. अगोदर मी चिकनला मॅग्नेट करण्यासाठी 2 चमचाभर मीठ हे टाकले. मी येथे 1/2 टेबलस्पून अजून थोडंसं मीठ टाकते, म्हणजे मिठाचं प्रमाण हे योग्य होईल. आणि मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपण पूर्णपणे हे कुकरचं झाकण हे बंद करून घेऊया. गॅसची फ्लेम हे मीडियम ठेवा. आपल्याला फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. पहिल्या शिट्टी झाल्यावर गॅस थोडा कमी करा आणि दुसरी शिट्टी झाली की गॅसची फ्लेम बंद करा. येथे सर्वात मोठी चूक अनेक जण करतात की ती म्हणजे शिट्टी होताच कुकर उघडण्याची घाई. तसं अजिबात करू नका. गॅस बंद केल्यावर कुकर किमान 10 ते 15 मिनटं स्वतःहून पूर्ण थंड होऊ द्या. त्या वाफेमध्येच तांदूळ शिजून लांब होतो आणि सोबतच बिर्याणी हे सुटसुटीत होते. जर तुम्ही लगेच कुकर उघडलात तर बिर्याणीत ओलावा राहू शकतो. बिर्याणी हे शिजेपर्यंत एकीकडे मी कोशिंबीर हे बनवून घेते. तर यासाठी मी एका भांड्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये टाकायचा. एक मीडियम आकाराचा कांदा ते सुद्धा कट करून यामध्ये मी टाकले. काकडी हे स्वच्छ धुवून त्याच्यावरची साल काढून बारीक साईजमध्ये मी ते कट करून ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेतले. आता यामध्ये ना आपल्याला दही हे टाकायचं आहे. तर येथे मी 1 वाटी दही यामध्ये टाकते. दहीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा इतका मी यामध्ये साखर टाकते. साखर टाकल्याने कोशिंबीर हे खूप छान होते. साखर हे स्किप करू नका.
हे सर्व ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं नाही. हे असंच थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं. ज्यावेळेस तुम्ही जेवताना बसाल तेव्हाच मीठ टाका. अगोदर मीठ टाकलं तर त्याला पाणी सुटतं आणि कोशिंबीर ही चांगली लागत नाही. म्हणून जेवण्याच्या वेळेसच म्हणजे सर्व करतानाच मीठ वरून टाका. तर या वेळेमध्ये बिर्याणीसुद्धा छान व्यवस्थित शिजली गेलेली आहे. तुम्ही पाहू शकता छान सुटसुटीत मोकळी हे बिर्याणी बनून तयार झालेली आहे. ही गरमागरम कुकरमधील चिकन बिर्याणी तुम्ही थंड बुंदी रायता किंवा कांद्याच्या कोशिंबीरसोबत सर्व करू शकता. घाईच्या वेळी किंवा पाहुणे येणार असतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी लाईफ सेवर ठरेल. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली? ही कुकरमधील झटपट चिकन बिर्याणी आहे ना सोपी. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की बनवून पहा आणि तुमच्या घरच्यांना कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. लाईक करायला कंजूसी अजिबात करू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही सोपी पद्धत कळेल. आणि हो, अशाच नवनवीन चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजे टेस्टी उमा रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझा नवनवीन व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला कळेल. वेळात वेळ काढून तुम्ही आजचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.